टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हिंगोली जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात असलेले सिद्धेश्वर आणि हिंगोली जिल्ह्याच्या पायथ्याला आणि उशाला असलेलं इसापूर आणि येलदरी हे तिन्ही धरणं जे आहेत ते 100% भरलेले आहेत। मी आता आहे इसापूर धरण। खरं तर इसापूर धरण हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते आणि हेच यवतमाळ जिल्ह्यातलं इसापूर धरण आता 100% भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आमचे सहकारी ड्रोन पायलट श्री राम सोळंके यांच्या माध्यमातून TV9 प्रेक्षकांना दाखवतो की हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण आहे। ह्या धरणामध्ये जे आहे ते धरणाचे 13ही गेट आता खोलण्यात आलेले आहेत। धरणात 100% पाणी साठा उपलब्ध झालेला आहे। जवळपास पेनगंगा नदीपात्रामध्ये जे आहे ते 54,466 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जे आहे ते पेनगंगा नदीपात्रात सुरू आहे आणि त्यामुळे या पेनगंगा नदीपात्रावरती असलेलं कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार या गावापासलं ब्रिज जे आहे ते ब्रिजवरून पाणी जे वाहत असल्याने काल सायंकाळपासून ते वाहतुकीसाठी मार्ग बंद आहे। हा मार्ग बंद असल्याने विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागाचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। काल सायंकाळी 3 वाजल्यापासून विदर्भ आणि मराठवाडा हा रस्ता जो आहे ते बंद झालेले आहे। त्याचबरोबर पेनगंगा नदी जी आहे ते दुतडी भरून वाहत असल्याने अनेक गावातील शेती जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। खरं तर आपण बघायला गेलं तर काल सायंकाळपासून या ठिकाणी जे आहे ते पाण्याची कडतुरी क्षमता वाढलेली आहे, वरचा पाऊस वाढलेला आहे। त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे इसापूर धरणाचे ड्रोनच्या माध्यमातून बघतोय की आपण हे सर्व इसापूर धरण आहे कशा प्रकारे 13 गेट जे आहे ते खोलण्यात आलेले आहे आणि हेच पेनगंगा नदी दिसते। आपण जे ड्रोन मध्ये बघतोय ते पेनगंगा नदीचं स्क्रीनवर दिसलेली पेनगंगा नदी आहे आणि या नदीचं जे आहे ते ओव्हरफ्लो झालेली आहे। ओव्हरफ्लो नदी जे आहे ते शेतामध्ये आपण बघतोय की कशा प्रकारे पाणी गेलेलं आहे। एकंदरीतच या शेतीत पाणी गेल्याने जे आहे ते या ठिकाणी शेतीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद अनेक पिके जी आहेत ते या पाण्याखाली गेलेली आहे। खरं तर पेनगंगाच नव्हे तर जिल्ह्यातील 3ही पूर्णा, कयाधू आणि पेनगंगा ह्या 3ही नद्या दुतंडी भरून वाहत आहेत आणि या वाहत असलेल्या पाण्यामुळे जे आहे ते अनेक गावांना धरण प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपण बघतोय की आता स्क्रीनवरती कशा प्रकारे या 13 दरवाजाच्या द्वारे जे आहेत ते इसापूर धरणातून पेनगंगा धरणामध्ये पेनगंगा नदीमध्ये जे आहेत ते पाणी सोडलेलं आहे। जवळपास 54,466 क्युसेक्स वेगानं पाणी पेनगंगा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। आज सायंकाळी पाणी जर आलं, वरचं पाणी जर आलं तर अजूनही या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या गावांना जे आहे ते धरण प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीने जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीतच जिल्ह्यातील सिद्धेश्वर, त्याचबरोबर पेनगंगा, सिद्धेश्वर, इसापूर आणि येलदरी हे तिन्ही धरणं जे आहेत ते 100% भरलेले आहेत आणि कुठेतरी नांदेड, यवतमाळ आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्याचा आता पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पाण्याचा प्रश्न जे आहे ते मिटलेला आहे। कारण की हिंगोली जिल्ह्यात जवळपास पावसाळा सुरू झाला तेव्हापासून पहिल्यांदाच काल जे आहेत ते पेनगंगा आणि पूर्णा या तिन्ही नद्या ज्या आहेत ते दुतडी भरून वाहत आहेत। आपण बघतोय सगळं इसापूर धरणाचं जे आहे ते आपण या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सगळं छायाचित्र बघितलं आणि हेच इसापूर धरणाचे जे आहे ते आता 13 दरवाजे उघडले आहेत आणि या 13 दरवाजाच्या द्वारे जे आहेत ते पूर्णा नदी पात्रातून पेनगंगा नदी पात्रामध्ये जे आहेत ते 54,466 क्युसेक्स वेगानं पाणी पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे पेनगंगा नदी काठच्या सर्व गावांना जे आहेत ते धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ड्रोन पायलट राम सोळंकेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, इसापूर धरण, यवतमाळ, हिंगोली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।